कारण अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. शेवटची लढत तुमच्या भेटीला येईल, परंतु अगदी आज दिवस रात्रीमधील 7वी लढत आपण पाहतो. एका बाजूला मिताली 11 8085 8085 आणि प्रतिस्पर्धी संघ टायगर्स 11 आपण पाहतोय. टायगर्स 11 हा संघ आपण पाहतो. ज्ञानेश्वर बैकर, प्रमोदजी खंडागळ आणि प्रवीणजी गोळे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 5 षटकांची मॅच आणि या 5 षटकांच्या मॅच मध्ये गोलंदाज मिताली 11 8085 यांच्या वतीनं करण धुळे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. आपण पाहतोय पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. गोलंदाज करण धुळे लेफ्टाम ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल यावेळेस फुल टॉस चेंडू. अगदी आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सरळ चेंडू चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चेंडू घरंगळत चाललं जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या दिशेने हा पहिला चौकार. चेंडूचा पाठलाग करत होता आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली पाहायला मिळते. शंकर हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. इंदगाव या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि त्याच्या साथीनं मयूर दिवेकर. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मिस्टामिक स्टोक आणि झेलची संधी गमावली आहे. कदाचित गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. करणने अक्षरशः हा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं फलंदाज शंकरला आणि असेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला, जमिनीला दान झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा या दरम्यान मिळत असताना बॅटिंग करते ती टीम टायगर्स 11. धाव मिळते 1 आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 5. पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 हे पर्व आपण पाहतो आणि या 5व्या पर्वामध्ये आजची 3री रात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. करण धुळे थोडीशी गती कमी केली. फिंगर रोल करत असताना चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आपण पाहिलं. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर फटका खेळण्यासाठी शंकरला भाग पाडलं. त्या ठिकाणी झेल ड्रॉप केला, परंतु हा चेंडू डॉट आला आणि इथून कमबॅक करत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. 5 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना टायगर्स 11 या संघाच्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे होते. स्ट्रॉंग अपील, परंतु पंच या ठिकाणी सांगत असताना अंपायर सिग्नल लेग बायच्या रूपानं धाव मिळते 1. संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या रूपानं ही धाव जोडली जाईल आणि एकंदरीत टीमची टोटल पुढे सरकेल. धाव फलकावरती आपण पाहिला तर 6 धावा. अत्यंत चांगले मॅच आपण पाहतो. दोन्ही संघ पहिल्याच लढतीसाठी इथे सज्ज झालेत. अगदी आपण पाहिलं तर 2 बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला मयूर दिवेकर, दुसऱ्या बाजूला करण धुळे. बिग फाईट मॅच, बिग बॅटल मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस व्हेरिएशन चेंज ऑफ पेस गती परिवर्तन, परंतु अगदी चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर निघाला आणि अंपायर सिग्नल या ठिकाणी वाईड बॉल आउटसाइड द ऑफ चेंडू अगदी वळण घेणारा आपण पाहिला आणि एक्स्ट्राच्या रूपानं रन्स मिळत असताना 1 चांगले मॅच. डी ग्रुप मधून हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ABCD असे 4 ग्रुप या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय. 20 संघांचा भरणा असलेली स्पर्धा. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अगदी वाईडिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक सज्जन एकाच टप्प्यावरती गॅदर करतील, फील्ड करतील. तोपर्यंत एकच धाव इथे अंकित केली गेली आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल करण धुळेची. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर शेवटच्या अंतिम काही चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न पुरेपूर या ठिकाणी गोलंदाज करत असताना शेवटचा अंतिम बॉल
यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. मयूर दिवेकरच्या बॅट मधून चेंडू सरळ चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टाटा बाय बाय करत असताना सीमा पार रन्स मिळताय 6. हा येतोय खणखणीत षटकार. चला खेळाडू कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत आणि काही खेळाडू आहेत आपण आवाज करू नका. प्रेक्षकांना विनंती करेन आणि खेळाडूला देखील विनंती करेन आपण देखील आवाज करू नका अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. याची नोंद घ्या. खेळाडू सोडून त्याच्या व्यतिरिक्त काही प्रेक्षक असतील तर आपण तिथून थोडंसं बाजूला या. मित्रांनो याची नोंद घ्या. भरपूर जागा या क्रीडांगणावरती आपण पाहतो आणि या क्रीडांगणावरती तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. योग्य ती जागा आपली निवडा आणि या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद तुम्ही घ्या. कारण प्रेक्षक म्हटलं तर स्पर्धेचे मायबाप मुख्य घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. धाबा संघ दाफलकावरती पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय. पहिल्या बॉलवरती आला चौकार आणि शेवट घोड करत असताना करण धुळेला मात्र आपण पाहिलं तर करण धुळेच्या अगेन्स्ट मयूर दिवेकरने ठोकलाय षटकार. धाबा दाफलकावरती 14 धाबा 14 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर ऑन दी बोर्ड टायगर्स 11 टीम. या ठिकाणी आपण पाहतो या पहिलं षटक कंप्लीट झाले 14 धाबा. भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना टायगर्स 11 या संघाची. गोलंदाज सज्ज होतात. षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा प्रमोद वारगडेला आपण पाहू शकाल. यावेळेस भन्नाट वेग भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अचूक टप्प्याची प्रमोद वारगडेची. झुबेलीचा खेळाडू सुरुवातीला आपण पहिल्या षटकामध्ये करण धुळेला पाहिलं. त्याच संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतो प्रमोद वारगडे आणि भन्नाट वेगाने हा चेंडू सरळ यष्टीरक्षक कौनेन भुबेरेच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत निर्धाव अराउंड द विकेट. यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय. मिस टायमिंग उंची जास्त लांबी कमी फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टायगर्स 11 टीमला शंकर बॅक टू द डगआउट. प्रमोदजी खंडागळे प्रवीणजी गोळे आणि ज्ञानेश्वरजी पाटील यांचा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टायगर्स 11. प्रमोदजी खंडागळे म्हटलं तर अगदी संघ मालकांचे अध्यक्ष. जेव्हा आपण ऑक्शन केलं तेव्हा मात्र त्या ऑक्शन मध्ये ते अध्यक्ष स्थानावरती विराजमान होते आणि आपण पाहतो त्यांचा हा संघ आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पहिला गडी गारज झाला. या ठिकाणी पहिली सफलता अर्जित केली आहे मिताली 11 8085 या संघाने. एका बाजूला बाळाराम शेठ कांबरी आणि त्यांच्या समवेत अरुणजी राऊत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. प्रमोद वारखडेचं कौतुक करावं तितकं कमी. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला. अगदी हा चेंडू डॉट आला आणि त्यानंतर हा फटका खेळण्यासाठी अक्षरशः भाग पाडलं फलंदाज शंकरला आणि त्या जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम या ठिकाणी फलंदाज शंकरला गेलंय. स्ट्राईक इनला मयूर दिवेकर. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा कदाचित मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. जजमेंट फार चांगलं आणि बॅक टू बॅक सलग दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी आपण पाहतोय 1 मोर विकेट डाऊन. बिग विकेट बिग लॉस. मयूर दिवेकर बॅक टू द डगआउट. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल.
परंतु अगदी मिस्टामिक स्ट्रोक ज्या पद्धतीने शंकर लेफ्टनंट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये होते तो देखील सेलबाद झाला, परंतु अगदी मयूर दिवेकर देखील सलग लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणि आता मात्र प्रमोद वारगडे या गोलंदाजाचं कुठेतरी आत्मविश्वास उंचावलेला आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित ऑन अ हॅट्रिक बॉल मैदानामध्ये आपण पाहू शकाल. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज इन ऍक्शन मध्ये रत्नदीपला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडला निलेश येतात. डॅनी धाव फलकामध्ये अगदी स्थिर, जणू काही ट्रॅफिक मध्ये अडकलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये करण धुळेने 14 धावा खर्च केल्या. अगदी विकेटच्या शोधामध्ये करण धुळे देखील होते, परंतु प्रमोद वारगडने ते काम अतिशय चोख पद्धतीने या ठिकाणी बजावलंय. एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. अद्याप 4 चेंडूमध्ये 2 सफलता अर्जित केल्यात. शेवटचे अंतिम 2 बॉल. यावेळेस बॅटची अगदी कडा चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होत असताना चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. कोणती धाव या ठिकाणी मिळत नाहीये आणि शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बेडल षटक या ठिकाणी फेकलं जाईल का? अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी प्रमोद वारगडेची. 3 चेंडू डॉट आले, 2 चेंडूवरती विकेट. शेवटचा अंतिम बॉल रत्नदीप साठी. पुन्हा एकदा बॉलर्स जे बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेटने. यावेळेस ऑन साइडला खडे खडे स्ट्रोक शेवट गोड करत असताना ज्या पद्धतीने करण धुळेच्या शेवटच्या बॉलवरती मयूर दिवेकरने षटकार लगावला, त्याच पद्धतीने प्रमोद वारगडेच्या शेवटच्या बॉलवरती रत्नदीपने लगावला षटकार. रन्स मिळत आहेत 6. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. आणि या षटकाराने आपण पाहिलं तर धाव फलकावरती 10च्या सरासरीने 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. अगदी रत्नदीप या फलंदाजाच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि हा चेंडू अगदी सीमारेषे बाहेर आपण पाहिला. ऑन साइडला सरळ टाटा बाय बाय करत असताना म्हटलं जातं ना, गेंद आई स्लॉट में उसे पार किया पार्किंग प्लॉट में. षटकाराला आणि या षटकाराने 20 धावा फलकावरती. तिसरं षटक. चला प्रेक्षकांना विनंती करणं आणि पाठीराख्यांना आपण बाहेरून कोणी आवाज करायचा नाही. आरडाओरडा करू नका मित्रांनो, प्लीज. आपण शांततेने या मॅचचा आनंद घ्या. भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ दिग्गज आहेत आणि दोन्ही संघ मालक देखील दिग्गज आपल्याला पाहायला मिळतील. मैत्रीपूर्ण लढत. कारण आदरणीय बाळाशेठ कांबरी, अरुणजी राऊत यांचा संघ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला प्रमोदजी खंडागळे, ज्ञानेश्वरजी पाटील आणि प्रवीणजी घोळे यांचा हा संघ आपण पाहतोय. धाव फलकामध्ये 20 आहेत. तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज भूषण बैकर, मॅन फ्रॉम ढवळेपाडा. ढवळेपाडा गावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश उर्फ डॅनी. राऊंड विकेट. पहिलाच बॉल. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अगदी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल आणि अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक आपण पाहतोय अगदी पुढे सरकेल, जेणेकरून या धावेने 21 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस लाईन चांगली पाहावी लागेल. कदाचित आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारची निर्णयाची खून देत नाहीयेत आणि हा चेंडू निर्धावाला कमबॅक करत असताना गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दिशेपासून सुरुवातीला भरकटलेले गोलंदाज आता मात्र अनियंत्रित गोलंदाजी करतात. भूषण बैकर. भूषणला माहिती आहे प्रतिस्पर्धी संघाला धावांपासून रोखायचंय, तर मात्र जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी करणं भागच पडेल. या ठिकाणी आपण पाहतो अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुटवरचा वापर नाहीये, पदलालित्य नाहीये. अगदी आपण पाहिलं तर फलंदाज वांगणी शहरातील अत्यंत नामवंत फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाज डॅनी निलेश कडे आणि भरपूर गुणवत्ता आहे त्याच्याकडे, परंतु सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येतात.
यावेळेस क्लिअर केलाय चेंडू सरळ चाललाय पॉइंट क्षेत्राला बीट करून डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे अखेर इथे मात्र लाईन रीड करता आली आहे आणि रन्स मिळतात 4-4-4 हा येतोय चौकार. चौकार आला आणि या चौकाराने धावत संख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता कदाचित वेगाने पुढे सरकेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती हे डॅनीला चांगला माहिती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक भन्नाट वेगाने चेंडूवरती येतात. येणं वाकणं उचलणं फेकणं अत्यंत महत्वाच्या क्रिया या ठिकाणी प्रत्येक क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात. कल्पेश सालुंके जबरदस्त खेळाडू आपण पाहतो, गुणवान खेळाडू अगदी लॉंग ऑनच्या दिशेने डीपला पेट्रोलिंग करत असताना भरपूर चांगली व्हीव रचना आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट करण धुळे त्या ठिकाणी सज्ज आहेत. कल्पेश सालुंकेला तुम्ही लॉंग ऑनला पाहू शकाल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल चेंडू घरंगळत चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात करण धुळे परंतु भूषण बैकर अगदी गोलंदाज चेंडूवरती येतात. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती 27 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट पाहिलं फलंदाज मयूर दिवेकरचा आणि फलंदाज शंकरचा सलामीची जोडी मैदानावरती होती. 14 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये जमावल्या आणि शेवटी या 2 षटकामध्ये अगदी कमबॅक करत असताना हे गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद वारगडेने भरपूर चांगलं षटक हाताळलं. इकॉनॉमिकल षटक. सुरुवातीला 5 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाहीये आणि शेवटच्या बॉलवरती एक षटकार ठोकत 6 धावा त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्या आणि आता भूषण बैकरवरती जी जिम्मेदारी दिली आहे ती जिम्मेदारी आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा भरपूर मोठी गॅप आपल्याला पाहायला मिळते परंतु करण धुळे तितकं अंतर त्यांनी कापलंय आणि भन्नाट वेगाने ऑन द स्टंप फेकी करत असताना यावेळेस 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरकलाय. यावेळेस गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. निलेश आणि फलंदाज रत्नदीप आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली तुम्ही मैदानावरती घेऊन जा संपन्न झालेले आहेत आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावत संख्या धावफलकावरती आहेत 29 धावा. 2 बाद 29. शेवटच्या सामन्यासाठी मात्र क्रेझी बॉईज आणि स्वप्नील 11 या दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅच होईल. चालू सामना संपल्यानंतर या 2 टीम मध्ये क्रेझी बॉईज आणि स्वप्नील 11 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकानंतर आपण पाहिली तर धावा संख्या धावफलकावरती 29 धावा. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी बॅलन्स आपण पाहतो. षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा करण धुळे ज्याने पावरप्लेचं पहिले षटक हाताळलं. यावेळेस ऑन साईडला फटका आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने आणि या ठिकाणी चुका होत असताना आपण पाहतोय. कदाचित भन्नाट वेगाने चेंडू कल्पेश सालुंकेकडे होता परंतु अगदी चेंडू गादर करता आला नाही. पुढ्यामध्ये चेंडू पडला आणि
कदाचित या 2 धावा घेण्यासाठी फलंदाज रत्नदीपला तोपर्यंत त्याच्याकडे अवधी होता आणि या 2 धावा सहजतेने कंप्लीट करत असताना करण धुळ्या ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा व्हेरिएशन आपण पाहतोय ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने आणि इथे घडलं काय कदाचित चेंडूने हरकत केली आहे आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळतात 4. कदाचित सोपा चेंडू अगदी कल्पेश सालुंकेला देखील वाटलं नव्हतं की हा चेंडू अगदी या ठिकाणाहून वळण घेईल परंतु हरकत केली आणि या 4 धावा. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला वळण दिलंय आणि एकच धाव या ठिकाणी मिळत असताना थ्रो थोडासा खराब होता. अगदी हाईट फॅक्टर आपण पाहिलं तर या 2 धावा सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या त्यानंतर चौकार त्यानंतर दुहेरी धाव. धावसंख्या भन्नाट वेगाने पुढे सरकते. धावा येणं फार गरजेचं आहे. 3 षटकामध्ये 29 धावा होत्या आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर मिथाली 11-8085 हा संघ आपण पाहतो. त्या संघाला धावा रोखायचे आहेत आणि त्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं आहे. म्हटलं जातं ना ज्याप्रमाणे गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ती मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असते. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात कल्पेश सालुंके आणि यावेळेस 2 धावा. कल्पेशला आपण पाहतो जणू काही ग्रहण लागलंय. ज्या ठिकाणी कल्पेश लॉंग ऑनच्या दिशेने जातात मिड विकेटच्या दिशेने जातात प्रत्येक 4 चेंडू आपण जर 4 चेंडूचा विचार केला ना तर प्रत्येक बॉल कल्पेश सालुंकेकडे गेलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय भन्नाट वेगाने पुढे सरकते. टॉप गेअर मध्ये फलंदाजी करत असताना हा फलंदाज रत्नदीप ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज होईल बाद. चांगला झेल टिपलाय आणि या ठिकाणी रत्नदीपला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागत असताना टायगर्स 11 टीमला फलंदाज बाद. थँक्यू. 39 धावा आणि 39 या धावसंख्येवरती लागणारा हा 3रा धक्का आपण पाहतोय. सुरुवातीला आज चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रमोद वारगडीचं कौतुक करावं तितकं कमी. त्यानंतर कमबॅक केलं भूषण बैकरने. करण धुळेवरती आपण पाहिलं तर थोडंसं मार पडला कारण जेणेकरून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती पूर्णपणे मुभा होती फलंदाजांकडे आणि 14 धावा त्या ठिकाणी त्या गोलंदाजाने खर्च केला आणि या षटकामध्ये अद्यापपर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा या ठिकाणी खर्च करत असताना 200च्या स्ट्राईक रेटने धावा जमवत असताना फलंदाज. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स हा चेंडू गॅदर करत असताना एकच धाव तिथे मिळते. एका धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 4 षटकांच्या अंती धावसंख्या धाव फलकावरती 40 धावा 10च्या सरासरीने. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये 29 धावा आपण पाहिल्या आणि 4थ्या षटकामध्ये 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 10ची सरासरी या ठिकाणी मास्टर कार्डचा वापर केलाय संघ मालकाने. प्रमोदजी खंडागळे काहीतरी कानमंत्र देतील या ठिकाणी. बास्टमन मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि त्याच्या साथीनं फलंदाज लाल्या लक्ष्मीकांत शेलार. आपण खेळाडूचं बास्टमनचं नाव त्या ठिकाणी 12th मधला माहीत नाहीये. बघा गेली 2 रात्र 2 दिवस आपण ही चर्चा करतो की प्रत्येक 12व्या खेळाडूने आपल्या सर्व खेळाडूशी चर्चा करायची आहे. गणेश येतात. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं आपण पाहतोय. मिताली 11-8085 यांच्या वतीने आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होतात बॉलिंग ट्रॅक वरती. प्रवीण पाथारे. शेवटचं आणि अंतिम षटक वेळेबाबत सहकार्य करायचंय.
दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला 5 षटकं फेकायचे आहेत, ही काळजी तुम्ही घ्या. क्षेत्ररक्षण करत असणारा संघ मिताली 11. यावेळेस खूप टप्प्याचा बॉल आणि त्याला सरळ पाठवलंय. यावेळेस क्युअर ऑफ द विकेट, लॉंग लेग, सीमारेषे बाहेर. बन क्वालिटीचा अजून एक जबरदस्त तडाखा, गगनाला गवसणी घालणारा षटकार. थँक्यू. अगदी फलंदाज आपण पाहिलं तर मयूर दिवेकरच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, परंतु आता शेवटच्या षटकामध्ये स्वागत केले गोलंदाज प्रवीण पाथारेचं. पहिल्याच बॉलवरती षटकार आक्रमणाला सुरुवात झाली आहे. कदाचित आपण पाहिलं तर योग्य तो मास्टर कार्डचा वापर केला संघ मालक प्रमोदजी खंडागळे यांनी, आणि त्यांना माहिती आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला एक चांगला टार्गेट देणं गरजेचं असेल आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करायची आहे. धावा फलकावरती होत्या 40, त्यानंतर आला षटकार आणि त्यानंतर आता मात्र प्रवीण पाथारेवरती थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू अस्वेर घोषित केलाय पंचांनी. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या मधोमध चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट अँड बॅटच्या मधोमधून चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कौनेन भुबेरे आपण पाहतो मैदानाचा केंद्रबिंदू आहे. यष्टीरक्षक आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो तोपर्यंत निर्धाव. फुल टॉस यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. सरळ फेकून दिले की पाहायचे क्षेत्ररक्षक होते, परंतु स्वतःला स्ट्रेच करत असताना फक्त आणि फक्त इथे धावा रोखण्याचं काम करत असताना आपण पाहतोय. सेल त्या ठिकाणी ड्रॉप झाली, परंतु 100% कमिटमेंट काय असे ना आपल्या संघासाठी चांगला एफर्ट आपण पाहतोय. प्रमोद वारगडे पूर्णपणे स्वतःला झोकून देत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि शेवटच्या क्षणाला का होईना परंतु चेंडूला पॉज दिलाय. 2 धावा, कमीत कमी 4 धावा रोखण्याचा प्रयत्न प्रमोद वारगड यांचा होता आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 49 धावा. चला टॉस साठी आपण क्रेझी बॉईज आणि स्वप्नील 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. चालू सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर्स आपण पाहतोय. हनामारीचं षटक डेथ ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इनला फलंदाज गणेश आणि नॉन स्ट्राईक इनला निलेश. यावेळेस इथे पाहावं लागेल दिशाहीन गोलंदाजी या षटकातील अजून एक चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळतोय. SP सुभाष पाटील सर आम्हाला सांगत असताना एस इट इज वाईट बॉल आणि या वाईट बॉलने अगदी अतिरिक्त धावेने 50 देखील कंप्लीट होत्या. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू ट्रॅबल झालाय. क्षेत्ररक्षक सज्ज थोडेसे फंबल झालेत, परंतु 2 धावा घेऊन या ठिकाणी संघाची धाबसंख्या पुढे सरकत असताना फलंदाज आपण पाहिले तर गणेश आणि निलेशला पाहिला. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने 52 धावा 50 अप धाबसंख्या आपण पाहतोय 52. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक. यावेळेस इथे ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे पाहायचे, परंतु कदाचित करण धुळेच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नाने यश मिळत नाहीये. चेंडू सरळ चाललाय सीमा पार. रन्स मिळत आहे 6. हा येतो षटकार. धाव तिथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने पहिले सत्र या ठिकाणी कंप्लीट झालंय. 59 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. 60 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे मिताली 11 8085 या संघाला येणारे 30 चेंडू 60 धावांची गरज.
या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करू. योगेश राऊत यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दोन टीम मध्ये होईल टॉस. आजच्या रात्रीतील अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याच दरम्यान आपण पाहतोय चंद्रकांतजी म्हात्रे आणि दत्तामामा बनोटे. चला गौरव म्हात्रे, क्रेझी बॉयज टीमचे गौरव म्हात्रे, आपणास विनंती. आपले पिताश्री या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपली वाट पाहत आहेत. दत्ता मामा बनवटे आपण पाहतो. आनंदी 11 संघाचे ते संघ मालक आहेत आणि कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांतजी म्हात्रे या दोनही व्यक्तिमत्वांचा पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय तो स्वप्नील 11 टीमने आणि या दरम्यान आपण पाहतोय 60 धावांचं लक्ष आहे. जाऊया मॅचच्या दिशेने आणि हे 60 धावांचं लक्ष कशा प्रकारे चेस केलं जाईल. मिताली 11 8085 या संघाच्या वतीनं की या धावा डिफेंड करेल प्रतिस्पर्धी संघ टायगर्स 11. तर हे ऐकण्यासाठी पुढे एकदा द्वितीय सत्रामध्ये जोडले जातील पुणे जिल्ह्याचा एक जबरदस्त आवाज, पुणे शिरूरचा आदरणीय नरेशजी ढोमे सर. या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय बाळाशेठ कांबरी, अंबरनाथ तालुका प्रमुख आणि माजी सभापती पंचायत समिती आणि गरिबांचे कैवारी मिताली 11 8085 या संघाचे संघ मालक यांच्या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आणि त्यांच्या साथीनं दुसरे संघ मालक आदरणीय अरुणजी राऊत यांचं देखील हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. कवी शेंडे आपला निर्णय आपण पोचवायचा आहे. स्वप्नील 11 बॅट फर्स्ट. ओके, क्रेझी बॉईज संघाला चालू सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचंय याची नोंद घ्या. आणि या दरम्यान मान्यवरांचं आगमन झालंय. बाळाशेठ कांबरी ज्यांचा संघ इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. 2 सलामीवीर फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. स्ट्रायकिंगला करण धुळे आणि नॉन स्ट्रायकिंगला कौनिन भुबेरे. आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे जोडले जातील कॉम बॉक्स मध्ये नरेशजी ढोमे सर. हॅलो हॅलो हॅलो, थँक्यू. आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच नंबर 7 आता मैदानामध्ये सुरू आहे. हॅलो, टायगर्स 11 मिताली 11 मध्ये. मिताली 11 8085 या संघासाठी पारितोषिक येते. सलग लागोपाठचे 3 चौकार साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग लागोपाठचे 3 षटकार यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक अरुणजी राऊत यांच्याकडून. आज 6 मॅचेस मैदानामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि 7वी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. वाह वाह वाह, काय सुंदर शॉट आहे. व्हेरी फास्ट बॉल, चेंडू भिरकावून दिला सरळ फॉरेस्ट मध्ये, षटकार.
बक्षीव आणि पारितोषिक आपण पाहतोय. सलग लागोपाठचे 3 चौकार 1000 रुपये, सलग लागोपाठचे 3 षटकार 2000 रुपयाचं पारितोषिक. काय फटका होता नरेशजी ढोमे सर करण धुळेच्या बॅटमधून. म्हणूनच म्हटलं जातं ना, भल्या भल्यांचं होतं मरण, त्याचं नाव करण. करण धुळे खरं तर स्थानिक क्रिकेटमधून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण या खेळाडूने केलं, ते आपल्या कौशल्याच्या जोरावरती. आज अनेक मातब्बर संघांमध्ये मी करणला बघतो ॲज अ ओपनर, आणि तो ती भूमिका इथेच या मैदानामध्ये देखील दाखवताना. पहिला शॉट त्याने काय परफेक्ट खेळला. मला वाटतं शॉट ऑफ द डे आहे हा. एकच शॉट आपण पाहिला करणचा. अजून करण मैदानामध्ये असेल. 60 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत, आणि त्यामुळे त्यालाही माहिती आहे की मोठ्या फटक्यांची गरज काय आहे ती. यावेळेस परत एकदा चेंडूवरती अक्षरशः हातोड्याचा प्रहार, सीमारेषा पार 4. थँक्यू. इथे समोर माझे काही मित्र उभे आहेत, त्यांना विनंती आहे की तुम्ही थोडंसं मागे जा किंवा मंचावरती येऊन बसा. तिथे थांबू नका. इथे करण धुळेसाठी शॉर्ट ऑफ लेंथ होता हा चेंडू. स्लोअर होता थोडासा. गती परिवर्तन केलं गोलंदाजानं, आणि करण धुळेला मात्र या चेंडूवरती फटका एक्झिक्यूट करता आला नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो 10 धावा विजयासाठी. 60 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये पार करायचे. त्यामुळे करण जास्त वेळ मैदानामध्ये राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असेल मिताली संघासाठी. इथे पाहायचंय, ओ हो खराब क्षेत्ररक्षण डीप कव्हर पॉइंटला. जिथे एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कव्हर करेल तोपर्यंत करणला 2 धावा घेण्याची संधी होती. धावफलकावरती 12 धावा. या ठिकाणी करण धुळेने पहिल्या बॉलवरती षटकार लगावला आणि त्यानंतर चौकार आला. तर संघ मालक आदरणीय बाळाशेठ कांबरे यांच्या वतीनं या चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. अरुणजी राऊत यांच्याकडून हे पारितोषिक आहे. टायगर्स 11 मिताली 11 मध्ये ही मॅच आहे, आणि आपण बघतोय ओ हो काय सुंदर फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं बघायला मिळालं, आणि 1 धाव इथे करण धुळेला मिळेल. पहिलं षटक सुरू आहे. धाव फलकावरती 13 धावा. 5 चेंडू संपलेले आहेत. 1 चेंडू या षटकातला शिल्लक आहे, आणि किती सहजपणे करण धुळेने या 13 धावा पहिल्या षटकामध्ये घेतलेल्या आहेत. आज ज्या उंचीवरती करण खेळतो निश्चित आपल्याला त्याचा अभिमान आहे. बदलापूर जोवेली सारख्या गावातून त्याने सुरुवात केली, आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये प्रचंड मोठे फॅन फॉलोविंग त्याने बनवलेले आहे. करण धुळे ठाणे रायगड मॅच मध्ये देखील आपण बघतो की हमखास ठाणे संघामध्ये तुम्हाला करण धुळे सलामीला येताना आपण बघतो. शाहिद बरोबर तो तिथे सलामी देतो. अनेक मोठमोठ्या मॅचेस प्रोफेशनल टीम्समध्ये देखील करणला आपण बघतो, आणि तिथेही तो आपल्या फलंदाजांनी भल्या गोलंदाजाला पाणी पाजतो. 0 धावा शेवटच्या चेंडूवरती मिळत आहेत, आणि धावफलक इथे दाखवतोय 13. षटक पहिलं मैदानामध्ये कौनिन बुबेरे आणि त्याच्याबरोबरच करण धुळे ही सलामीची जोडी मैदानामध्ये असेल. 12 धावांची सरासरी राखायची 5 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सरासरीचे ते थोडे पुढे आहेत. विशेष म्हणजे पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, त्यानंतर पुढच्या 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा मिळालेल्या आहेत. हेही महत्त्वाचं आहे की गोलंदाजाने देखील कमबॅक केलेला आहे. संजयचं हे षटक होतं, आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर त्याला धावा रोखणं महत्त्वाचं होतं. तिथे त्याने चांगलं काम केलं. पुढच्या 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा त्याने घेऊ दिलेल्या आहेत. पाहता 60 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल. करण धुळे स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा असणार आहे. रोड एंडच्या बाजूने गोलंदाजी सुरू होईल, आणि करण स्ट्राईक एंडवरती नवीन षटकाचा, नवीन गोलंदाजाचा सामना करण्यासाठी तयार होईल. बघा गोलंदाज इथे मयूर दिवेकर, टायगर्स 11 संघाचा हा गोलंदाज मयूर दिवेकर. टायगर संघ या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वरजी बैकर, प्रमोदजी खंडागळे, प्रवीणजी गोळे यांच्या माध्यमातून दाखल झालेला आहे. या संघातील मालकांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. बाळारामजी कांबरी, अरुणजी राऊत यांच्या माध्यमातून मिताली 11 या संघाला या स्पर्धेमध्ये आपण बघतोय.
या सगळ्या संघ मालकांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. याबरोबरच करणचा हा फटका उंच हवेमध्ये, पायचे क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि टिपला झेल. क्षेत्ररक्षकाला अजिबातही तसूभरही हलण्याची आवश्यकता लागली नाही. त्याच जागेवरती त्याच्याकडे चेंडू येऊन पडलेला आहे आणि फलंदाज इथे होईल बाद. मन नको तो कोहिनूर हिरा नकल जन कोरली आई तुवीरा मन नको तो कोहिनूर हिरा निकाल जन कोरली आई तुवीरा मन नको तो कोहिनूर हिरा निकाल जन कोरली आई तुवीरा मन नको तो कोहिनूर हिरा निकाल जन कोरली आई तुवीरा. छान, थँक्यू डीजे. आपण करण धुळेला बघितलं. खरं तर पहिला शॉट त्यानं तो खेळला ना, तो प्रेक्षकांच्या नजरेसमोर हटायलाच तयार नाहीये आणि प्रेक्षकांना अजून अपेक्षा लागून राहिली. करणकडून अजून काही फटके बघायला मिळतील, मात्र ही अपेक्षा राहिली. अपेक्षांचा भंग झाला. इथे क्षेत्ररक्षकाला अजिबात कष्ट न देता करण बाद झालेला आहे. मी हिंदीमध्ये एक कहावत ऐकली होती, सुनी थी मैंने, हिरन खुद शेर के मुंह में नहीं चला जाता, शेर को शिकार करना पड़ता है. इथे मात्र शिकार इथे झालेली आहे, परंतु करण धुळे सारखा एक खेळाडू सहजपणे त्या क्षेत्ररक्षकाकडे झेल देऊन परतला. 2 गडी बाद. इथे आता 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक सुरू आहे. थँक्यू. 2 गडी बाद धावफलकावरती. 13 धावा. पहिला फलंदाज 13 वरती बाद, दुसरा फलंदाज देखील त्याच धावसंख्येवरती बाद. 13. क्रिकेट मधली अशुभ धावसंख्या मिताली 11 साठी देखील मोठी अशुभ ठरते. आणि बघायचे आता गोलंदाजी मार्कवरती मयूर दिवेकर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 यश मिळवतोय संघाच्या माध्यमातून. एक फलंदाज धावबाद जरी झाला असेल तरी 2 मोठे हादरे ही निश्चित मोठी गोष्ट ठरू शकेल पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. फलंदाज स्ट्राईक एंडवरती मन्नान, तर नॉन स्ट्राईक एंडवरती असेल तो कॉनिन बुबेरे. यस, गोरेगाव. दोन्हीही गोरेगावचे खेळाडू आहेत, एकाच गावातले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याच गावात मॅचेस सुरू आहे. चेंडू आकाशामध्ये. हो, थर्ड मॅन थोडासा मागे होता. इथे धाव मात्र मिळणार नाही. पायचे पकड काय मजबूत आहे. ज्या वेळेस करण धुळे खेळत होता त्यावेळेस धावा सहजपणे येत होत्या, मात्र करण बाद झाल्यानंतर त्या धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. पहिल्या षटकामध्ये करण पहिले 4 चेंडू खेळला त्यावेळेस धावा या मोठ्या स्वस्त होत्या. अंबानीला 10ची नोट कशी वाटेल इतक्या धावा स्वस्त होत्या. परंतु आता तुम्ही बघा, हापूस आंब्याची पेटी मार्केटमध्ये जाऊन विचारा काय भाव आहे, धावा तितक्या महाग आहे. 1 धाव केवळ मिळू शकते इथे. फेक अत्यंत सुरेख आहे. एका धावेबरोबर धावफलकावरती पुढे 14 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना 14 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मिताली 11 60 धावांचा पाठलाग करायचा मिताली 11ला. गोलंदाजी मार्कवरती मयूर दिवेकर एका यशस्वी षटकाची पुढे घेऊन जात असताना आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुलचा प्रयत्न करायचा होता, पोझिशन मध्ये नव्हता. गोलंदाज पहा काय विलक्षण वेगवान आहे फॉलो थ्रू मध्ये. कमालीचा गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजचा लिएरी कॉन्स्टंटाईन असा एक गोलंदाज होता की तो इतका फॉलो थ्रू वेगवान असायचा त्याचा की चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाने जे डिफेन्स केलेले चेंडू आहेत ते सुद्धा त्याने कॅच केलेले आहेत. इतका वेगवान फॉलो थ्रू असायचा. याबरोबरच आपण बघतो
पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू तिथं स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 धाव एव्हाना. तिथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि मिळत आहेत 2 धावा. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. मानो हिरन भाग रहे विकेट के बीचों बीच. या 2 धावांबरोबर मास्टर कार्ड वापरायचे हरकत नाही. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 17 धावा. षटक क्रमांक 2 संपलेले आहेत. संघ मालक इथे मास्टर कार्डचा वापर करतायत आणि लास्ट ओव्हरमध्ये आलेले आहेत तर केवळ 4 धावा. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 4. कधी दुष्काळ असतो तर कधी सुकाळ असतो, कधी उन्हाळा असतो तर कधी पावसाळा असतो, कधी भरती असते तर कधी ओहोटी असते, कधी पौर्णिमा असते तर कधी अमावस्या असते. हे चालू राहतं क्रिकेटमध्ये. डोंगर कधी दऱ्या असतात, कधी ऊन असते, कधी सावली असते. पहिलं षटक आपण पाहिलं तर 13, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय मात्र 4. अशा परिस्थितीमध्ये मॅच आहे. एका बाजूनं सुरुवात चांगली झाली होती मिताली 11ची, परंतु दुसऱ्या बाजूनं पुन्हा एकदा कमबॅक केलं इथे टायगर्स 11नं. हे असतं क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी असं बघतो अळूचं पान आणि त्या पानावरचा दवबिंदू जसा अस्थिर असतो ना, तितकं क्रिकेट अस्थिर आहे. तिसऱ्या षटकामध्ये काय होते बघायचे. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. जयेश टेंबे लांडलं जाते. पहिलं षटक आपण पाहिलं होतं संजयने टाकलं होतं, दुसरं मयूर दिवेकरने टाकलं, तिसरं संजय टेंबे लांडलेलं आहे. प्रत्येक जयेश टेंबे प्रत्येक षटकामध्ये गोलंदाज बदललेला आहे. मॅच सुरू होईल. 3 षटक, 18 चेंडू आणि टार्गेट असेल आता इथून पुढे 43 धावा. 18 चेंडू 43 धावा. मिताली 11ला आपण आज पहिल्यांदाच मॅच मध्ये खेळताना बघतोय. उद्या परवा पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांच्या पुढच्या इनिंग्स आपण बघणार आहोत. यावेळेस हो चेंडू एष्ट्यांवरती आदळला, प्ले डाऊन झाला फलंदाज आणि बाद होईल धक्का क्रमांक 3. तिसरा फलंदाज जयेश टेंबेला आक्रमणावरती आणलं जाते आणि त्याने पहिल्याच चेंडूवरती कौनिन बुबेरे याच खेळाडूला घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर बाद केलं. 3 गडी बाद. धावफलकावरती 17 धावा. अडचणींचा फेरा अजून सुटत नाहीये. करण बाद झाला. हो ज्या अडचणींची आम्ही चर्चा करत होतो फलंदाजाच्या गावी नाहीत. आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चढवला, सीमारेषा पार, षटकार. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाई मागणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा. षटकार. पुन्हा एकदा आपण जी चर्चा करत होतो अगदी त्याच प्रकारची मॅच आपल्या समोर आहे. पहिलं षटक हे पावसाळ्याचं होतं, दुसरं षटक उन्हाळ्याचं होतं. आता परत पावसाळा सुरू झाला की काय. षटकार येतोय आणि फलंदाज आहे षटकार खेळणारा भूषण बायकर. ढवळेपाडा याच मैदानाच्या अगदी शेजारीच गाव आहे आणि तिथून तो बिलॉंग करतो. मला वाटतं त्याचे बरेचसे चाहते देखील इथं या मैदानावरती असतील. भूषण बायकर प्रथितयश खेळाडू आहे
आणि बघायचं एक षटकारानं त्याने खोललेलं आहे खातं. धावफलकावरती 23 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू. तेजस जयेश टेंबे खोलवर टप्प्याचा हा चेंडू ओ हो उडालेला आकाशामध्ये आणि भूषण बैकर बाद. धक्का 4. पुन्हा एकदा फलंदाज बाद. थोडीशी आशा निर्माण होते की लगेच फलंदाज बाद होतोय आणि आशा खोळी असते माणसाची. इथे सुद्धा तसंच बघायला मिळालं की असं वाटत होतं की भूषण बैकरचा एक षटकार आहे, अजून काही तो फटकेबाजी करेल. पुढच्याच चेंडूवरती तो बाद झाला. क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. बालकवींची एक कविता आहे, तुम्ही शाळेत वाचली असेल, अभ्यासली असेल. इथे ओ हो परत एकदा इथे सुंदर फटका आणि 6 धावा. सीमारेषा पार षटकार. आज दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक थँक्यू डीजे. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे अलगद उडवला, फ्लिक केला हा चेंडूला आणि मनगटाच्या साह्याने खेळला षटकार. सुंदर फटका. फलंदाज होता तो मन्नान. मन्नान देखील घरच्या ग्राउंडवरती खेळतोय, घरच्या प्रेक्षकांसमोर. आखूड टप्प्याचा चेंडू. मन्नान ओ हो तिथे ड्रॉप होईल कॅच. काय सुंदर मॅच आहे. चेंडू सीमारेषा पार षटकार. 2 गडी या षटकामध्ये बाद झालेत, परंतु धावा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आल्या. 33 धावा, तब्बल 16 धावा या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 33 तर विजयाचं समीकरण बदलेल. 12 चेंडू 27 धावा. DJ Sajjan, DJ Sajjan, DJ Sajjan. विश्वाची पात्रे दाखवली जाण्याची सावलीची हाय बॅटर. विश्वाची पात्रे दाखवली जाण्याची सावलीची हाय बॅटर. थँक्यू डीजे. कमालीची मॅच. सातत्यानं उलटफेर, उलता पालत होणारी मॅच आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी विकेट, कधी षटकार, कधी जेल सुटला, कधी चौकार. कमालीची मॅच आहे ही. 33 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 27 धावा. मगाशी बालकवींची तुम्हाला एक कविता ऐकवली. अजून एक कविता तुम्ही शाळेमध्ये अभ्यासलेली आहे. मध्येच घेता वारा उसळी, जरा ढगांची तुटे साखळी. हिरव्या राणी ऊन बागडे, हरणापरी गोजिरे. मला सांगा ही कविता कोणाची आहे? ज्यांचं वय 39 ते 42 आहे अशा लोकांनी सांगा. त्यांनी अभ्यासलेले, बाकीच्या लोकांनी नाही. कारण काय, यस 12 चेंडू 27 धावा. शेवटची 2 इथे शिल्लक आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. अशी एक कविता तुम्ही अभ्यासली असेल शाळेमध्ये. शंकर वैद्य यांनी ती लिहिलेली कविता आहे. आणि या षटकामध्ये आम्ही बघितलंय की जिकडे तिकडे पाणीच पाणी. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. पाणीच पाणी बघायला मिळालं. आणि पुढची 2 षटकं बघायची आहेत, काय कमाल घडवतील. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 4, तिसऱ्या षटकामध्ये 16. यावेळेस सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळला तिथे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे मिळते, ती फलंदाज प्रमोदला. एका धावेबरोबर हळूवारपणे स्कोअर पुढे पोहोचेल. 34 धावा धावफलकावरती. गडी बाद झालेले आहेत ते 3, माफ करा 4 गडी बाद 34.
तर मन्नान आणि प्रमोद ही जोडी मैदानामध्ये खेळते. आज भूषण बैकर कडून देखील त्याने चांगला स्टार्ट केला होता, परंतु तोही फार काळ मैदानामध्ये खेळू शकला नाही. कॉर्निन देखील लवकर बाद झाला. याबरोबरच हो 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 चेंडू सीमारेषेकडे, 4 धावा इथे मिळतील. कड घेतल्यानंतर चेंडू जमिनीच्या समांतर विलक्षण वेगाने जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतायत 4. 36 माफ करा 38 धावा. 38 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मिताली 11. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज. फलंदाज स्ट्राईक एंड वरती मन्नान. 2 चौकार 1 षटकार मन्नानने खेळलेला आहे. सुरुवातीचे 3 चेंडू 0-1-2 असा तो खेळला आणि त्यानंतर मात्र प्रचंड आक्रमक रूप त्यानं धारण केलेलं आहे. सुरुवातीला तो मेणबत्ती होता, नंतर तो दिवा झाला, नंतर विजेचा बल्ब झाला, नंतर तो LED बल्ब झाला. लख प्रकाश मन्नानने इथे मैदानावरती पसरवलेला आहे. हळूहळू तुम्ही पाहिलं असेल, पूर्वी आपल्या घरामध्ये रॉकेलचा दिवा असायचा, नंतर विजेचा बल्ब, त्यानंतर पेट्रोमॅक्स आला. रॉकेलवरच चालायचा पेट्रोमॅक्स कंदील. नंतर मग वीज आली, मग विजेच्या बल्बमध्ये देखील परिवर्तन होत गेलं. आता LED बल्ब्स आहे सगळीकडे. आणि मन्नानची तशीच खेळ आहे इथे मैदानामध्ये. 0 धाव पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती 1 घेतली, नंतर 2 घेतल्या, नंतर षटकार आणि पुढे 2 चौकार. मन्नानवरती आता सगळी भिस्त आहे, जबाबदारी आहे. एका बाजूने प्रमोद फलंदाजी करेल. धावफलकावरती आपण बघू शकतो 40 धावा. षटक क्रमांक सुरू आहे ते 4थ्या क्रमांकाचा. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 धावा. ओहो चांगला फटका पाहिजे तिथं, मात्र क्षेत्ररक्षक आणि इथे झेल टिपला. फलंदाज होईल बाद. मन्नान बाद. धक्का क्रमांक 5. क्रिकेट प्रीमियर लीग PPL पालक मंत्री प्रीमियर लीग PPL मांगनी क्रिकेट प्रीमियर लीग. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. थकना नहीं रुकना नहीं, थकना नहीं रुकना नहीं, बाजी हम तो मारेंगे. थँक्यू DJ. PPL ची मजा प्रेक्षक घेत आहेत इथे मोठ्या संख्येने. आज प्रचंड गर्दी प्रेक्षकांनी इथे केलेली आहे, परंतु प्रेक्षकांच्याही डोळ्याचं पार न फेडणारा खेळ इथे आपल्याला बघायला मिळतो आहे. नजरेत साठवणारा खेळ आहे, मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे इथे मैदानामध्ये. तुम्ही बघता या मॅच मध्ये 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. सातत्यानं मॅच मध्ये उलटफेर सुरू आहे. उलथा फालत सुरू आहे. कधी सामना या संघाच्या गोटात, कधी त्या संघाच्या गोटात, कधी चौकार षटकार तर कधी विकेट. याबरोबरच परत एकदा चेंडू आकाशामध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे. पुन्हा 6वा फलंदाज बाद. षटकाची सांगता अतिशय सुंदर करतोय. लागोपाठचे 2 विकेट इथे मयूर दिवेकरने घेतलेत आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा 2 बळी, तर मयूर दिवेकरने दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा 2 बळी, 2 षटक टाकलेत. 11 धावा 4 फलंदाज बाद केलेत मयूर दिवेकरने आणि पुन्हा एकदा टायगर्सला सामन्यामध्ये परत आणले. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा. थँक्यू DJ. जरा स्पीडअप करा, मॅच घाई करा थोडीशी. शेवटचे षटक राहिलेलं आहे. निश्चित खेळाडूंना थोडासा वेळ हवा आहे, मात्र तुम्ही घड्याळाकडे जर बघितलं तर ते घड्याळ काही थांबत नाहीये, ते सातत्यानं सलग पुढेच जाते. म्हणून आपण
स्पीडअप करून मॅच कव्हर करणं गरजेचं आहे. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. क्रेझी बॉईज विरुद्ध स्वप्नील 11 अशी मॅच यानंतर होणार आहे. आजच्या दिवसातला 7वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. तर या स्पर्धेतला 31वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. स्पर्धेमध्ये एकूण एका गटामध्ये 10 सामने होणार आहेत. 4 गटांमधून 40 सामने आपण या स्पर्धेमध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर सुपर 8, त्यानंतर सेमीफायनल, फायनल्स असे भरपूर मॅचेस आहेत. रेलचेल आहे मॅचेसची. पहिला चेंडू मात्र निर्धाव, 5 चेंडू 20 धावा. आज अशा मॅचेस आपण बघितलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये 26-27 धावांची गरज असताना देखील विवेक गायकवाडनं आज कमाल केली आणि या धावा बनवलेल्या आहेत. आज बघायचं इथे या मॅचमध्ये काय त्याची पुनरावृत्ती होते का. RMD ग्रुपला पराभूत व्हावं लागलं होतं. PP रेव्हेंजर्सनं त्या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला होता. त्यानंतर लागोपाठचा दुसरा विजय PP रेव्हेंजर्सनं पुन्हा एकदा मिळवला आणि या मॅचमध्ये आपण बघतोय मफकरा मोरिया 11 तो सामना जिंकलेला आहे. PP रेव्हेंजर्सला मात्र पुढच्या सामन्यामध्ये विजय संपादन करता आलेला नाहीये. तर बघू शकतो आपण धावफलकावरती इथे 1 धाव केवळ मिळते. शेवटचे 3 चेंडू इथे शिल्लक आहे. मला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. निलेश गोलंदाजी मार्कवरती काय ओव्हर टाकले त्याने, काय चेंडू टाकलेत. विशेष म्हणजे चर्चा मी अशी करत होतो की मयूर दिवेकर एकमात्र असा खेळाडू होता की तो धावा रोखत होता आणि बाकीचे खेळाडू धावा देत होते. अशा परिस्थितीमध्ये एकट्याने जबाबदारी घेऊन मॅच जिंकत नाही. त्याला कुणीतरी साथ देणं गरजेचं असतं. त्याच्या जोडीला कुणीतरी संघासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि तो प्रयत्न निलेशकडून आम्ही बघतोय. 4 चेंडू त्याने फेकलेत, त्यापैकी एक धाव केवळ खर्च केली. 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि या सामन्यावरती आपली पकड अगदी घट्ट, अगदी मजबूत बनवलेली आहे. मगर मिठी मारली त्याने सामन्याला. शेवटचे 2 चेंडू 19 धावा. इथे चांगला फटका आलेला आहे. मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकार, परंतु खूप उशिराने हा षटकार आलेला आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या 47 धावा. या परिस्थितीमध्ये षटकार केवळ पराभवाचं अंतर कमी करू शकतात, कारण एक फेअर डिलिव्हरी इथे विजय निश्चित करणार आहे. 12 धावांची गरज, किती आहे? 13 धावांची गरज आहे. आणि याच बरोबर शेवटचा चेंडू सुद्धा अत्यंत सुंदर टायगर्स ग्रुपनं, टायगर 11ने या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे. मिताली 11नं भरपूर प्रयत्न केले, भरपूर वेळा ते सामन्यात आले, पण अखेरीस मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करू शकले नाहीत. चला या पुढची मॅच देखील लगेच सुरू होणार आहे. क्रेझी बॉईज विरुद्ध स्वप्नील 11. तर इथे आम्ही टायगर ग्रुपचं अभिनंदन करतो. मिताली 11ला पुढच्या सामन्यांसाठी शुभेच्छा देतो. या सामन्यातला सामनावीर हा पारितोषिक मयूर दिवेकर. 2 षटकं टाकली, कोणताही निर्धाव नाही, मात्र 11 धावा आणि तब्बल 4 विकेट. मयूर दिवेकर मॅन ऑफ द मॅच. क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीराने गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन. PPL क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान. PPL क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. स्वप्नील शेलवले वीरेंद्र जवेरी त्याची न्यारीच कामगिरी. क्रिकेट वीराने गरुडा परी भारी घेतली उंच भरारी.
ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी